मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता 8वीतील प्रकरण 2 आरोग्य व रोग या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे। चला तर मग मित्रांनो, पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान इयत्ता 8वी प्रकरण 2 आरोग्य व रोग। प्रश्न क्रमांक 1, फरक स्पष्ट करा। संसर्गजन्य रोग व असंसर्गजन्य रोग। उत्तर, संसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 1, ज्या रोगांचा प्रसार दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटक अथवा प्राणी अशा वाहकाद्वारे होतो त्यांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात। असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 1, ज्या रोगांचा प्रसार दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटक अथवा प्राणी अशा वाहकाद्वारे होत नाही त्यांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात। संसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 2, संसर्गजन्य रोगांचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होतो आणि असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 2, असंसर्गजन्य रोगांचा प्रसार सामान्यपणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत नाही। संसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 3, संसर्गजन्य रोग जीवाणू किंवा विषाणू अशा रोगजंतूमुळे होतात, तर असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 3, असंसर्गजन्य रोग जीवाणू किंवा विषाणू अशा रोगजंतूमुळे होत नाहीत। संसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 4, संसर्गजन्य रोगांना संक्रामक रोग असे सुद्धा म्हणतात आणि असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 4, असंसर्गजन्य रोगांना असंक्रामक रोग असे सुद्धा म्हणतात। संसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 5, कॉलरा, टायफॉइड, मलेरिया, क्षयरोग आणि एड्स हे संसर्गजन्य रोगाचे विविध उदाहरणे आहेत आणि असंसर्गजन्य रोग यातील मुद्दा क्रमांक 5, कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी असंसर्गजन्य रोगाचे उदाहरणे आहेत। प्रश्न क्रमांक 2, वेगळा शब्द ओळखा। प्रश्न क्रमांक 2 मधील अ, हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू। उत्तर, कावीळ। कारण हिवताप, हत्तीरोग व डेंग्यू हे रोग मच्छरामार्फत पसरतात, तर कावीळ हा रोग मच्छरामार्फत पसरत नाही। प्रश्न क्रमांक 2 मधील आ, प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय। उत्तर, एड्स। कारण प्लेग, कॉलरा व क्षय हे जीवाणूमुळे होणारे रोग आहेत, तर एड्स हा विषाणूमुळे होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक 3, 1 ते 2 वाक्यात उत्तरे द्या। प्रश्न क्रमांक 3 मधील अ, संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते? उत्तर, संसर्गजन्य रोग दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटक, प्राणी अशा वाहकाद्वारे म्हणजेच माध्यमाद्वारे पसरतात। प्रश्न क्रमांक 3 मधील आ, असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील? उत्तर, क्रमांक 1, दमा, क्रमांक 2, उच्च रक्तदाब, क्रमांक 3, मायग्रेन, क्रमांक 4, संधिवात, क्रमांक 5, किडनी स्टोन किंवा किडनीचे आजार। प्रश्न क्रमांक 3 मधील लहान ई, मधुमेह, हृदयविकार यांची
मुख्य कारणे कोणती? उत्तर अतिलठ्ठपणा, अनुवांशिकता, व्यायामाचा अभाव व मानसिक ताणतणाव हे मधुमेह व हृदयविकाराचे प्रमुख कारणे आहेत. प्रश्न क्रमांक 4. तर काय साध्य होईल किंवा तर काय टाळता येईल किंवा तर कोणत्या रोगांना आळा बसेल? प्रश्न क्रमांक 4 मधील अ. पाणी उकळून व गाळून पिणे. उत्तर पाणी उकळून व गाळून पिल्यामुळे पाण्यामार्फत होणारे कॉलरा, हगवण, डायरिया, कावीळ व टायफॉइड हे रोग टाळता येतात. प्रश्न क्रमांक 4 मधील आ. धूम्रपान, मद्यपान न करणे. उत्तर धूम्रपान व मद्यपान न केल्यामुळे यकृताचे व श्वसनसंस्थेचे आजार होणार नाहीत. प्रश्न क्रमांक 4 मधील लहान ई. नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे. उत्तर नियमित संतुलित आहार घेतल्यामुळे व व्यायाम केल्यामुळे व्यक्तीस चांगले आरोग्य लाभते. त्यामुळे व्यक्ती हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा व मानसिक ताणतणाव यांना आळा बसतो. प्रश्न क्रमांक 4 मधील मोठी ई. रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली. उत्तर रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली असता एड्स आणि मलेरिया, टायफॉइड व प्लेग अशा रोगांना आळा बसतो. प्रश्न क्रमांक 5. परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. गौरव 3 वर्षाचा आहे. तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत झोपडपट्टीत राहतात. सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळ आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व माहीत नाही. या परिच्छेदाद्वारे खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 5 मधील अ. वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात? उत्तर गौरवला टायफॉइड, कावीळ, कॉलरा, डायरिया किंवा मलेरिया हे रोग होऊ शकतात. प्रश्न क्रमांक 5 मधील आ. त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? उत्तर आम्ही त्याच्या पालकांना स्वच्छता व संतुलित आहाराचे महत्त्व सांगू. प्रश्न क्रमांक 5 मधील लहान ई. गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे? उत्तर गौरवच्या वडिलांना यकृत किंवा वृक्कांचे आजार होऊ शकतात. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक 6 पाहू. प्रश्न क्रमांक 6. खालील रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा. मित्रांनो, या प्रश्नात 3 उपप्रश्न दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 मधील अ. डेंग्यू. उत्तर डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्ती डासामार्फत होतो आणि डेंग्यू हा रोग डेन 14 या विषाणूमुळे होतो. डेंग्यू या रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय. मुद्दा क्रमांक 1. डेंग्यूचा प्रतिबंध मच्छरदाणीचा वापर करून करता येतो. मुद्दा क्रमांक 2. डेंग्यूचा प्रतिबंध मच्छरनिवारक पदार्थ वापरून करता येतो. मुद्दा क्रमांक 3. डेंग्यूचा प्रतिबंध मच्छरमारक कॉईल
किंवा अगरबत्ती वापरून करता येतो. मुद्दा क्रमांक 4. डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशकांची फवारणी करावी. मुद्दा क्रमांक 5. डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी मच्छरांचे उत्पत्तीस्थाने नष्ट करावी. मुद्दा क्रमांक 6. डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी घराच्या अवतीभोवती पाणी साचू देऊ नये. प्रश्न क्रमांक 6 मधील आ. कर्करोग. उत्तर कर्करोग प्रतिबंधात्मक उपाय. मुद्दा क्रमांक 1. कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. मुद्दा क्रमांक 2. कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी तंबाखू सेवन व गुटखा सेवन टाळावे. मुद्दा क्रमांक 3. कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी धूम्रपान व मद्यपान टाळावे. मुद्दा क्रमांक 4. कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी पिझ्झा, बर्गर, समोसा अशा जंक फूडचे सेवन टाळावे. मुद्दा क्रमांक 5. कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी फळे व पालेभाज्यांचे सेवन करावे. प्रश्न क्रमांक 6 मधील लहान ई. एड्स. उत्तर एड्स रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय. मित्रांनो, एड्स हा रोग HIV या विषाणूमुळे होतो. मित्रांनो, तुम्हास एड्स व HIVचे लॉंग फॉर्म माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. एड्स म्हणजेच ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम आणि HIV म्हणजेच ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. मुद्दा क्रमांक 1. एड्स रोगाचा प्रतिबंध सामाजिक जागरूकता व जाहिरात केल्याने करता येतो. मुद्दा क्रमांक 2. एड्स रोगाचा प्रतिबंध गरजू रोगी व्यक्तीस रक्त देण्यापूर्वी रक्ताची तपासणी करून करता येतो. मुद्दा क्रमांक 3. एड्स रोगाचा प्रतिबंध दाढी करण्यासाठी नवीन ब्लेड वापरून करता येतो. मुद्दा क्रमांक 4. एड्स रोगाचा प्रतिबंध निर्जंतुक सुया व सिरिंज वापरून करता येतो. प्रश्न क्रमांक 7. महत्त्व स्पष्ट करा. मित्रांनो, या प्रश्नात 2 उपप्रश्न दिलेले आहेत. क्रमांक 7 मधील अ. संतुलित आहार. संतुलित आहाराचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर मुद्दा क्रमांक 1. ज्या आहारामध्ये सर्व पोषक तत्वे संतुलित प्रमाणात असतात त्यास संतुलित आहार असे म्हणतात. मुद्दा क्रमांक 2. संतुलित आहारामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते. मुद्दा क्रमांक 3. संतुलित आहारामुळे त्वचा, डोळे व दात इत्यादी अवयव निरोगी राहतात. मुद्दा क्रमांक 4. संतुलित आहारामुळे हाडे सशक्त बनतात. मुद्दा क्रमांक 5. संतुलित आहारामुळे स्नायू मजबूत बनतात. मुद्दा क्रमांक 6. संतुलित आहारामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग इत्यादी रोग टाळता येतात. प्रश्न क्रमांक 7 मधील आ. व्यायाम अथवा योगासने यांचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर मुद्दा क्रमांक 1. व्यायाम किंवा योगासने केल्यामुळे लवचिकता प्राप्त होते. मुद्दा क्रमांक 2. व्यायाम किंवा योगासने केल्यामुळे आरोग्य चांगले राहते. मुद्दा क्रमांक 3. व्यायाम किंवा योगासने केल्यामुळे दिवसभर आनंदी व ताजेतवाने वाटते. मुद्दा क्रमांक 4. व्यायाम किंवा योगासने केल्यामुळे मानसिक ताणतणाव व उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. मुद्दा क्रमांक 5. व्यायाम किंवा योगासने विद्यार्थी जीवनात अत्यंत महत्त्वाची असतात, कारण त्यामुळे एकाग्रपणा वाढतो. मित्रांनो,
या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक 8 पाहू। प्रश्न क्रमांक 8 यादी करा। प्रश्न क्रमांक 8 मधील अ विषाणूजन्य रोग। उत्तर काही विषाणूजन्य रोग पुढील प्रमाणे आहेत। क्रमांक 1 पोलिओ, क्रमांक 2 एड्स, क्रमांक 3 कावीळ, क्रमांक 4 इन्फ्लुएन्झा, क्रमांक 5 रेबीज। प्रश्न क्रमांक 8 मधील आ जीवाणूजन्य रोग। उत्तर काही जीवाणूजन्य रोग पुढील प्रमाणे आहेत। क्रमांक 1 क्षयरोग, क्रमांक 2 टायफॉइड, क्रमांक 3 कॉलरा, क्रमांक 4 हगवण, क्रमांक 5 निमोनिया। प्रश्न क्रमांक 8 मधील लहान ई कीटकांमार्फत पसरणारे रोग। उत्तर काही कीटकांमार्फत पसरणारे रोग पुढील प्रमाणे आहेत। क्रमांक 1 मलेरिया, क्रमांक 2 डेंग्यू, क्रमांक 3 हत्ती रोग। प्रश्न क्रमांक 8 मधील मोठी ई अनुवंशिकतेने येणारे रोग। उत्तर अनुवंशिकतेने येणारे रोग पुढील प्रमाणे आहेत। क्रमांक 1 डाऊन फ्लक्शन, क्रमांक 2 हिमोफिलिया, क्रमांक 3 रंग आंधळेपणा आणि क्रमांक 4 अल्बिनिझम। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक 9 पाहू। प्रश्न क्रमांक 9 कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धती याविषयी माहिती लिहा। उत्तर मुद्दा क्रमांक 1 कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, सीटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी व बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो। मुद्दा क्रमांक 2 कर्करोगाच्या उपचारासाठी रसायनोपचार, किरणोपचार व शल्यचिकित्सा या नवीन पद्धतीचा वापर करतात। मुद्दा क्रमांक 3 कर्करोगाच्या उपचारासाठी सध्या रोबोटिक सर्जरी व लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा आधुनिक उपचार पद्धती वापरल्या जातात। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण या प्रकरणातील सर्वात शेवटचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 10 तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा। उत्तर क्रमांक 1 क्रोफिन आणि क्रोफिनमधील घटक आहेत पॅरासिटामॉल व कॅफिन। क्रमांक 2 कॉम्बिफ्लाम आणि त्यातील घटक आहेत आयबुप्रोफेन व पॅरासिटामॉल। क्रमांक 3 डायजिन, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड व सिमेथिकोन। क्रमांक 4 झंडू बाम आणि त्यातील घटक आहेत मेन्थॉल, कापूर व निलगिरीचे तेल। क्रमांक 5 रॅनटॅक 150 टॅब्लेट किंवा गोळी आणि त्यातील घटक आहेत रॅनिटिडाइन व हिस्टामाइन। मित्रांनो, NMMS परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती।